पनवेलमध्ये रात्री उशिरा वाहतूक शाखेने धडक कारवाई करत डुप्लिकेट नंबर प्लेट असलेली फॉर्च्युनर कार जप्त केली। वाहनातून पिस्टलसारखे शस्त्रही सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल रेल्वे स्टेशन पूर्व परिसरात वाहतूक नियमन सुरू असताना ही धक्कादायक घटना उघडकीस आली। फॉर्च्युनर क्रमांक MS03AH 7863 हे वाहन अनधिकृतरित्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करताना आढळले। वाहतूक पोलिसांनी वाहन चालकाशी संपर्क साधला असता मोठा ट्विस्ट समोर आला आहे। नोंदणीकृत मालकांनी कळवले की हा नंबर त्यांचा नसून कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्यांचे वाहन क्रमांक वापरत आहे। संशय वाढल्याने पोलिसांनी कारची पाहणी सुरू केली। तपासणी दरम्यान समोरील दरवाजा अर्धवट उघडा दिसून आला आणि कारच्या आत पिस्टल सारखे शस्त्र आढळून येताच पोलिसांनी लगेच अधिक अंमलदारांना बोलावले। आणखी तपासणी केली असता कारमधून राजेंद्र निकम या नावाचे ड्रायव्हिंग लायसन्सही मिळाले। कोर्ट चेकर ॲपद्वारे पडताळणी केली असता राजेंद्र निकम यांच्यावर मुंबई विभागात विविध गंभीर गुन्हे आधीच दाखल असल्याचे स्पष्ट झाले। थोड्याच वेळात आरोपी राजेंद्र निकम वय वर्ष 48 राहणार चुनाभट्टी मुंबई हा घटनास्थळी आला। डुप्लिकेट नंबर प्लेट, शस्त्र आणि संशयास्पद वर्तनामुळे त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमकडे सोपवण्यात आले। ही संपूर्ण कारवाई पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलीस हवालदार येळे, मुलानी, राजपूत, घाडगे, वाघमारे, पोलीस नाईक निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली। डुप्लिकेट प्लेट नंबर, शस्त्र आणि आधीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी या तिहेरी धक्क्यामुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे। वाहतूक पोलिसांच्या दक्षतेमुळे एक मोठा गुन्हा टळल्याचे मानले जात आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।